कुठल्याही प्रकारचं जाणून नाही दिलं, आपली मैत्री जी आहे ती अशीच कायम राहील आणि विकासाच्यासाठी मी सदैव तुमच्या बरोबर आहे. आणि त्यावेळेस दादांनी प्रस्ताव मागितला गावातून आणि जो पशुवैद्यकीय दवाखाना आपल्या या ठिकाणी मंजूर झालेला आहे. खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभे आहे. शेडचं काम असेल, गावातून रस्ते असतील, काय असतील, कुठल्याही कामासाठी दादांकडे गेल्यानंतर कुठलाही कार्यकर्ता खाली हाताने आला नाही. कधीही दादांना फोन केला, दुःखद घटना असेल, एखादे लग्न कार्य असेल, पूजा असेल, तरी दादांनी की ही लोक माझ्याबरोबर नव्हती असा मनामध्ये कधीही भेदभाव न ठेवता सर्वांना बरोबर घेऊन आपुलकीने कार्यकर्त्याला वागणूक. तसं इतरांचं नाही ना ग्रामस्थांचं. त्याच्याकरता तुम्ही जरा कुठलाही माणूस तुमच्याकडे आला तर भले इथं नाही तर शिरवळला कुठं तरी त्याला काम द्या. बाकी आम्ही काही मागित नाही. दुसरं रोज आपल्या शाळा मागितल्या, घरं मागितली, दारं मागितली, तो काय प्रश्नही वेगळा आहे. तो आपली ग्रामपंचायत आहे गंभीर, त्याला बघत नाही. पण ह्या मुलांचं काहीतरी बघा तुम्ही. मी थांबतो. तुम्ही मागच्या वेळेस अध्यक्ष होता, आमच्याकडून थोडंसं दुर्लक्षपणा झाला. एक हॉस्पिटलचा प्रोजेक्ट दादा मी तुम्हाला बोललेलो आहे, तर तो एक प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणात तुम्ही गावात पंचक्रोशीच्या माध्यमातून व्हावा ही नम्र विनंती करतो. थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला, तरी लढत चांगली दिल्यामुळं मी त्यांचंही सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो. तसंच दादांना किंवा सर्वच नेत्यांना माझं एक कळकळीची विनंती. आज आपण निवडणुकीपुरती येता, मतं मागता जाता, परंतु कालांतरानं गावात काही चार विकास काम होतात. मी म्हणतो एक काम कमी करा, पण आज आपल्याकडे एवढी MIDC तरुणांच्या हाताला खऱ्या अर्थाने काम मिळतंय का याच्याकडे लक्ष द्या. जर 4 कुटुंब किंवा 10 कुटुंब त्याच्यात लागली किंवा त्यांची 4 मुलं लागली तर त्या 50 लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे, त्या कुटुंबावर, त्या लोकांच्या ह्याच्यावर. त्यामुळं एक आमची विनंती की तुम्ही नेते नका हो, तुम्ही पालक व्हा, जेणेकरून सर्वसामान्यांचा बाबा तुम्हाला आवाज कळत. तुम्ही एका संघर्षातून तयार झालाय. त्यांच्या विनंतीला मान देऊन आभार प्रदर्शन आणि गाव भेट दौऱ्यानिमित्त उपस्थित आहे. सर्वात प्रथमतः आज आपल्याला सर्वांना निरोप मिळाला आणि आपण एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी दादा ताईंचंही मनपूर्वक स्वागत करतो. व्यासपीठावर अजयना भोसले, सरपंच, उपसरपंच, माजी सभापती काकी, माजी सरपंच, उपसरपंच सर्वच जण उपस्थित आहेत. या सर्वांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर कानवडी गावचे माजी सरपंच सचिनांना, कांता कोंडाळकर, मार्केट कमिटीचे संचालक, त्याचबरोबर कानवडीची पोलीस पाटील, सर्वच मंडळी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असताना प्रचारादरम्यान अनेक भाषणं झाली, सभा झाल्या, वल्गना झाल्या, परंतु सर्वांचंच लक्ष या विणगावावरती होतं की विणगावचा कौल कुणाकडे राहणार आणि कुणाकडे नाही. परंतु मतदाना दिवशी सोमवार होता, आज सभा आभाराच्या दिवशी सोमवार आहे आणि एकंदरीत जुनी जाणती आणि सर्वांनाच आपल्या शंभू महादेवाचा महिमा माहीत आहे. आणि त्यामुळं कुणालाही हवेत न ठेवता आणि कुणालाही खाली न ठेवता शंभू आज आबांनी माझी निवड का केली असेल, त्यांच्या डोक्यात काय सूत्र असतील ते खरंच वाटा का व्हायना पण यशस्वी झाले असं मला दादांच्या निवडीमुळे वाटायला लागलं. आबांची प्रतिष्ठा राखायला काही का व्हायना, खाण्याचा वाटा का व्हायना, पण आज आपण ग्रामीण भागांनी साकारला. आणि मला माझं स्वतःचं पडायचं दुःख नाही, पण ज्यांच्यामुळे जी प्रतिष्ठा म्हणायला लागलेली, बाहेरचा मंत्री येऊन आबांशी चर्चा करून आबांना चेतावणी देत होते, आज ते चेतावणी आबांनी फार खाली पाडून टाकली आणि खरंच दाखवून दिले की शिरवळच्या जनतेचं पण दादा मी खरंच स्वाभिमान पाहिला. फार भीती होती की शिरवळकर काय करतील, पण शिरवळच्या जनतेने त्याच्या भूमिपुत्राला जे उचलून धरलं ते खरंच नावाण्यासारखं, सगळ्यांचं नाव काढण्यासारखं आहे. तसंच मला असं वाटतं की आत्ता स्वप्नील दादा म्हणले वेगळे केंद्रबिंदू आहे सगळ्यांचं. आज ठीक आहे, आज शारदा होत्या छोट्या गावात नसतील,
पण आज मी एक केंद्र बिंदू असल्यामुळे उद्या कदाचित मी पण उमेदवार असू शकेल. मला एकच सांगायचं आहे, जर राजकीय अभ्यास केला तर आबांचा गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा गट ह्याच्यात 3 ठिकाणी आहे आणि एक पाव भागामध्ये नुकताच आलेला काँग्रेसमय गट जो बीजेपीचा झाला आहे, एवढाच भाग होता खरं. त्यामुळे अपेक्षा जास्त उंचावलेला होता लोकांची की पळशी जसं ग्रामीण भागामध्ये स्वाभिमानाने पेटून उठलेलं तसं मी कुठेतरी स्वाभिमानाने एक हाती पेटून उठले. पण आता तात्याने सगळा सारांश सांगितला, कसा धनादेश झाला, कसा हे झाला. मला दादांना एकच सांगूशी वाटतं की माझं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, माझं बोलणं मी ऑलरेडी संघर्ष माझ्या पाठीला केलेला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार देत असताना कडक बोलणं असतं पण सत्य असतं. तुम्ही जी मागणी केली युवकांना काम द्या, ही मागणी करा, युवक कुठे तिथं वडील जायला नात्याला तुम्ही सगळेजण सांगताय, पण युवक कुठे माहिती मी पहिल्या दिवसापासून आबांना तेच कामं करत होती. 2-3 मीटिंगमध्ये मी तेच घडलं. आम्ही जेव्हा गाव दौरे केले, गाव बैठक घेतल्या, हे युवक गेले कुठे? हे युवक गेले डीजेच्या मागे, स्पीकरच्या मागे. मंत्री पालकमंत्री बुलढाणा मकरंदांच्याही वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी ग्रामस्थांचं आभार मानेल की मौलाची साथ या ठिकाणी दिली त्याबद्दल. आणि या आपल्या कर्तृत्वान मौलाच्या मागं खऱ्या अर्थानं किंबहुना काही कामं केली असतील, काही राहिले असतील दादा, परंतु जे विषारी प्रयोग चालले होते ते विषारी प्रयोग धुडकावून तुम्ही त्या ठिकाणी जी ताकद उभी केली ती ताकद खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आपल्याला दिसली. स्वप्नील दादांनी सांगितलं, सरपंचांनी, की नारळ ज्या दिवशी फोडला त्या दिवशी संतोष बापू बोलले होते की विजयाचा गुलाब सुद्धा आपण नारळ याच ठिकाणी वाढवू. आणि आज तो खऱ्या रामेश्वराच्या आरतीनं त्या ठिकाणी साकार झाला. आता विकास कामाच्या बाबतीत बोलत असताना आबांनी तुमची जी जी कामं प्रचंड केली त्यात काय सांगण्याच्या पलीकडली कामं आहेत, जी उठावदार कामं आहेत, त्यात आबांचा मोलाचा वाटा आहे. परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 17 मध्ये तुम्ही जो आशीर्वाद दिलता, तो आशीर्वाद देत असताना मी भले अपक्ष होतो. अपक्ष असताना मला गावाच्या रेट्यामुळे मला लढावं लागलं. भाऊ साक्षीला आहेत त्या ठिकाणी. मी संतोषराव, तुम्ही जे वाक्य वापरलं मी त्या गोष्टीला दुजारा देतो. तुम्ही सांगितले की आम्ही पाठीमागे तुमच्याबरोबर नव्हतो आणि आज तुमच्याबरोबर होतो. पाठीमागे तुम्ही पक्षाचेच होता आणि आजही तुम्ही पक्षाचेच आहात, म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य बजावताय. पक्षनिष्ठ म्हणून कर्तव्य बजावताय, त्यात काही दुमत नाही. परंतु त्या टायमाला शिरवळ मोठं गाव असल्यामुळं शिरवळची मागणी होती जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची आणि आबांच्या पुढे पेच प्रसंग होता की एक ज्येष्ठ म्हणून मला त्यांना नाकारता येत नाही, मला तिकीट द्यावं लागलं. पण त्यांना तिकीट दिलं आणि प्रामाणिकपणे आबांनी त्यांचं काम केलं. परंतु शिरवळच्या रेट्यामुळे मला अपक्ष उमेदवारी मिळाली. विंगकरांनी माझ्या प्रचंड त्या टायमाला प्रेम केलं. मी निवडून आलो. निवडून आल्याच्या नंतर त्यांनी डायरेक्ट थेट आबांवर आरोप केला की मला आबांनी पाडलं. असं होत नसतं आपलं. आता परत मी त्या दिवशी सांगितलं की वडील झाले, मला बोलायचं नाही, माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे, तर असं जे झालं ते झालं. परंतु मी विकास कामाच्या बाबतीत बोलत असताना मी एक आवर्जून सांगेन की विंगसाठी खंजाय पस्ती मोजायपर्यंत कुठं दादा कुठे कमी पडलो असलं तर सांगा. दादांनी मला शिरवळमध्ये भेटून सांगितलं की मला रस्ता पाहिजे दादा, काही करा. त्यांचे मित्र आहेत रांगोळे भाऊ, त्यांच्या दुकानापुढे मला आणवलं आणि मला म्हणले की दादा मला रस्ता आमच्या तिकडे खंजायच्या रस्त्याला अडचणी तिथं फंड टाका. मी फंड टाकला का नाही सांगा, मंजूर बी केला. म्हणजे मला मी म्हणलं नाही असं की गावचं पत्र द्या, ग्रामपंचायतचा ठराव द्या, ग्रामपंचायतचा प्रस्ताव द्या. जी लोक त्या ठिकाणी राहतात त्या लोकांना त्या ठिकाणी अडचणीला सामोरं जावं लागतं, म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे का तर केलं पाहिजे ह्या उद्दिष्टाने ह्या भावनेने मी त्यांचं त्या ठिकाणी लगेच शब्द पाळला आणि 3 महिन्याच्या आतच तुमच्या तिथं रस्त्याला पैसे टाकले. पाण्याच्या टाकीच्या रस्त्याला काम असेल किंबहुना मच्छुनानाच्या घरापासून खाली येणारा जो रस्ता आहे तो रस्ता डांबरीकरण असेल त्या रस्त्याला सुद्धा पैसे टाकले. मधल्या रस्त्याला कॉन्क्रीटीकरणाला पैसे पडले. त्या बाजूने तळेगाव वस्तीतून येणारा आज जो शेजाऱ्यांच्या घरातून येणारा रस्ता आहे तोही आपला प्रामुख्याने करायचा. पण तिथे काही तांत्रिक अडचणी येतात. आता मी त्या आज बोलणार नाही जाणार